शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपठित गद्य उतारा आकलन अभ्यासणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 16 पहा. त्यावर हा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि याचं शीर्षक आहे अपठित गद्य आकलन. अपठित गद्य आकलन कसं करायचं हे आपण आधी शिकलेलो आहोत आणि आज आपण त्याची उजळणी करत आहोत. याच्यातली पहिली पायरी काय आहे तर पॅरेग्राफ किंवा जो उतारा दिलेला आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा. त्यानंतर या उतार्यामध्ये कशाविषयी माहिती सांगितलेली आहे, कोणत्या गोष्टीचं आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे ते समजून घ्यायचं. आणि तिसरी पायरी, सर्व प्रश्न विचारपूर्वक वाचायचे आणि मग त्याच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर आता आपण या अपठित गद्याचे आकलन करूया. पहा, विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. इथे विद्वत्ता याविषयी सांगितलेलं आहे. विद्वत्ता म्हणजे ज्ञान, नॉलेज, विद्या. तर इथे म्हटलेलं आहे की ज्ञान मिळवणं हे काही सहज सोपी गोष्ट नाही आणि चटकन एका क्षणामध्ये काही मिनिटांमध्ये आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. तर त्यासाठी उदाहरण दिलं आहे पुढे. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने, वर्षे लागतात, परंतु जेवढी खोल मुळे असतात तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. काय म्हटलं इथे की झाडाची मुळं म्हणजे रूट्स, झाडाचे जे रूट्स असतात ते जमिनीत अगदी खूप खोल जाण्यासाठी, डीप जाण्यासाठी अनेक महिने लागतात, अनेक वर्ष लागतात. अगदी त्याचप्रमाणे विद्या मिळवण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक महिने, अनेक वर्ष लागतात. पण पुढे काय म्हटलंय, जशी झाडाची मुळे खूप खोल गेली की त्या झाडाचा पाया कसा होतो, भक्कम होतो. पाया भक्कम होणे म्हणजेच पाया मजबूत होणे. खूप खोल गेल्यानंतर जसं झाडाचा पाया मजबूत होतो, त्याचा बेस स्ट्रॉंग होतो, अगदी तसंच अनेक वर्ष, अनेक महिने ज्ञान प्राप्त केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर आपल्याला विद्वत्ता प्राप्त होते. आणि ते ज्ञान कसं असतं, अगदी भक्कम असतं, स्ट्रॉंग असतं. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्व असेल. इथे आपले व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी कशी असते, प्रभावी म्हणजे परिणामकारक, किंवा त्याला आपण म्हणू की इफेक्टिव्ह. आपण जितकं ज्ञान प्राप्त करू तेवढं आपलं व्यक्तिमत्व खुलतं, तेवढं आपलं व्यक्तिमत्व छान होतं, प्रभावी होतं, इतरांमध्ये आपण वेगळे दिसतो. आणि म्हणूनच तुम्ही कधी पण पहा, काही विद्वान लोक असतात, ज्ञानी लोक असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं, त्यांच्या डोळ्यामध्ये एक आत्मविश्वास असतो. आणि जर आपण तसं ज्ञान प्राप्त केलं तर आपलंही व्यक्तिमत्व प्रभावी होईल, आपलंही चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारची चमक येईल. आणि पुढे म्हटलेलं आहे, आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे हे ठरवायचे आहे. इथे म्हटलेलं आहे की तुम्हाला विजेसारखं चमकायचं आहे की सूर्यासारखं चमकायचं आहे. कारण वीज म्हणजे लाइटनिंग, बिजली, जी क्षणामध्ये चमकते आणि गायब होते. परंतु दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते सूर्याचं. सूर्य म्हणजे सन, आणि तो काय करतो, सदा सर्व काळ नेहमी प्रकाशित राहतो, तो नेहमी चमकत असतो. मग इथे तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस पाहिजे असेल, तुम्हाला यश पाहिजे असेल तर ते कसं हवं, विजेसारखं काही क्षणांपुरतं मर्यादित हवं की सूर्यासारखं प्रचंड दीर्घकाळ टिकणारं हवं. विद्वत्ता ही अशी बाब आहे जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. सदुपयोग म्हणजे वेळेचा चांगला उपयोग. जर तुम्हाला रिकामा वेळ मिळाला तर त्या वेळेचा उपयोग तुम्ही ज्ञान प्राप्त करण्यासाठी करायला हवा. तरच तुम्हाला विद्वत्ता प्राप्त होईल, तरच तुम्ही विद्वान व्यक्ती बनाल. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. बघा, विद्वत्ता
किंवा ज्ञान अशी संपत्ती आहे की जी आपल्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, जी आपल्याकडून कोणीही चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची करावी लागत नाही. आणि दुसरं विद्वत्तेचं वैशिष्ट्य सांगितलं की ते मिळवण्यासाठी आपल्याला जास्त धन संपत्ती वापरावी लागत नाही, खर्च करावी लागत नाही. पण एकदा ती तुमच्याजवळ आली की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. काय म्हटलंय? जर आपल्याकडे ती आली, ती म्हणजे विद्वत्ता, ज्ञान जर आपल्याकडे आलं तर संपूर्ण राष्ट्र काय करतं? आपल्याला लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. सगळ्या राष्ट्रामध्ये, सगळ्या देशामध्ये आपलं नाव काय होतं? रोशन होतं. लखलखणे म्हणजे चमकणे, टू बी शाईन. प्रकाशात दिपून जाणे, दिपून जाणे म्हणजे संपूर्ण राष्ट्रामध्ये आपला जो प्रकाश आहे तो पसरतो, प्रज्वलित होतो. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात टू बी इन फ्लेम्स, प्रज्वलित होणे. आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये आपले नाव होते, आपल्याला सन्मान मिळतो, आपल्याला प्रसिद्धी मिळते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते. जर आपण खरे विद्वान असू किंवा खरं ज्ञान जर प्राप्त केलं, भरपूर ज्ञान प्राप्त केलं, तर आपल्या मनाचं जे विचार करण्याची क्षमता आहे ती भरपूर वाढते. आणि कोणीतरी आपल्याला सन्मान करावा, कोणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं, ह्या साध्यासुध्या गोष्टी देखील आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरत नाहीत. तर आपलं मन कसं होतं? मोठं होतं. आपल्या विचारांच्या कक्षा मोठ्या होतात. आणि त्यामुळे कोणीतरी आपल्याला सन्मान दिला पाहिजे, कोणीतरी येऊन आपल्याला आदर दिला पाहिजे, या भावना आपल्या मनातून निघून जातात. सर्वजण, उलट काय होतं? सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. या उलट अनेक लोक तुमच्याजवळ येतात. तुमचं आदरातिथ्य करणे म्हणजे तुमचा पाहुणचार करणे. आपल्या पाहुणचार करण्यासाठी, आपल्याला आदर देण्यासाठी, आपल्याशी बोलण्यासाठी, आपल्या सहवासात येण्यासाठी आतुर होतात. थोडक्यात विद्वत्ता तुम्हाला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. आपण स्वप्नातही जे ठरवत नाही, स्वप्नातही ज्याचा विचार केला नसेल, अशा गोष्टी आपल्याला विद्वत्तेमुळे मिळतात, ज्ञानामुळे मिळतात. आणि म्हणून मुलांनो, नेहमी ज्ञान प्राप्त करण्यासाठी झटलं पाहिजे, ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, भरपूर पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे आणि स्वतःचं काम स्वतः शोधून त्यामध्ये विचार करायला शिकायला पाहिजे, काम मिळवायला शिकायला पाहिजे, ज्ञान प्राप्त करायला झटलं पाहिजे. तर असा हा परिच्छेदाचा अर्थ आहे. आता आपण परिच्छेदावर कोणकोणते प्रश्न विचारले आहेत ते पाहूया. पहिला प्रश्न जो विचारलेला आहे मुलांनो, तो आहे विद्वत्तेची वैशिष्ट्ये सांगा. आता आपण पॅरेग्राफमध्ये पाहिलं की विद्वत्तेची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत. ती 4 वैशिष्ट्य आपल्याला या उत्तरामध्ये लिहायची आहेत. त्यातील पहिलं वैशिष्ट्य काय आहे? विद्वत्ता केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. दुसरं वैशिष्ट्य, विद्वत्तेला कोणी आपल्यापासून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. तिसरं वैशिष्ट्य काय आहे? विद्वत्ता मिळवण्यासाठी धनसंपत्ती खर्ची करावी लागत नाही. आणि चौथं आहे वैशिष्ट्य, संपूर्ण राष्ट्र आपल्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. तर ही विद्वत्तेची 4 वैशिष्ट्ये आहेत आणि ती तुम्हाला या उत्तराखाली लिहायची आहेत. पुढील प्रश्न आपण पाहूया. खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा. परिणाम म्हणजे रिझल्ट. ही घटना घडल्यानंतर किंवा ही कृती झाल्यानंतर काय होईल, त्याचा रिझल्ट काय असेल ते आपल्याला लिहायचे. झाडाची मुळे खोल जाणे, मग काय होईल? झाडाचा पाया भक्कम होणे. प्रयत्नांनी विद्या मिळवणे, आपण खूप प्रयत्न करून विद्या मिळवली तर काय होईल? व्यक्तिमत्व प्रभावी होणे. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. विजेसारखे चमकणे, याचा अर्थ काय आहे? अल्प काळाचे यश मिळणे. आणि सूर्यासारखे प्रकाशणे म्हणजे काय? दीर्घ काळाचे यश मिळणे, म्हणजे कायमचे यश मिळणे.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आपल्याला शब्दांच्या 8 जाती आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता इथे जे शब्द अधोरेखित केलेले आहेत, अंडरलाईन केलेले आहेत, त्याची जात आपल्याला लिहायची आहे. पहा, संपूर्ण. राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल. आता संपूर्ण म्हणजे काय, तर विशेषण. राष्ट्र या नामासाठी संपूर्ण हे काय झालेलं आहे, विशेषण. राष्ट्र काय आहे ते, नाम. तुमच्या सर्वनाम आणि प्रकाशाने नाम. व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा. आता आपण विद्या प्राप्त केल्यानंतर आपल्याला काय काय मिळेल, त्याचे फायदे काय आहेत, किंवा आपलं जीवन कसं बदलून जाईल ते तुम्हाला या परिच्छेदाच्या आधारे लिहायचं आहे. शेवटचा प्रश्न जो आपण पाहिला की विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा. तर मुलांनो, इथे लिहिलेलं आहे की एकदा ती तुमच्याजवळ आली की, आणि इथपासून जे उत्तर लिहिलेलं आहे त्या उत्तराचं स्पष्टीकरण तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते. सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात विद्वत्ता तुम्हाला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. तर तुमच्या स्वमतासाठी हे काही मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यानुसार तुम्हाला तुमच्या उत्तराचं लेखन करायचं आहे. तर अशा पद्धतीने अपठित गद्य उतारा आकलन याचा पहिला पॅरेग्राफ आपण सोडवलेला आहे. पुढच्या तासिकेला नवीन पाठ्यघटकासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी रहा आणि भरपूर ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करा.